कसे आहात सगळे? अंतरा फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी कोळंबी बिर्याणी. तर चला दाखवते. तर इथे मी ही 1 किलो कोळंबी घेतलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती काळपट दिसते. तर कोळंबी फ्रेश आहे. तर या पद्धतीने मी कोळंबी साफ करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता वरची टरफलं आणि आतली घाण काढून थोडीशी साफ करून घेणार आहे. तर बघू शकता सगळी कोळंबी अशी साफ करून घ्यायची आहे. तर इथे माझी ही सगळी कोळंबी साफ करून झालेली आहे आणि आता मी साहित्य घेतलेले आहे. इथे ही दालचिनीचा तुकडा आहे, लवंग, काळी मिरी, शहाजिरं, 1 मसाला वेलची आणि तमालपत्र असं मी फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे कांदा लांब चिरून घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, हिरवी उभी लांब चिरून मिरची घेतलेली आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे घरगुती, मीठ आणि आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. तर हे बघा, हा वाला सुहानाचा बिर्याणी मसाला मी घेतला होता, तो वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. पाटीमध्ये सगळी आपल्याला कृती दिलेली आहे आणि हा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर बघू शकता. तर आता मी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे बिर्याणीसाठी. तर इथे मी पातेलं गरम करून घेतले. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मिरची घालून एकजीव करून छान असं मऊ मिश्रण करून घेऊया. आणि लगेचच आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट परतून झाली की सगळे घेतलेले मसाले घालायचे आहेत. तर सगळे मसाले घालून झाले की ते पण सगळे आपण एकजीव करून घेऊया. आणि मसाले एकजीव झाले की त्यामध्येच आपल्याला लगेच कोळंबी घालायची आहे आणि कोळंबी पण छान अशी आपण मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया. तर कोळंबी आपली आता छान अशी एकजीव झाली आणि तिला पूर्ण मसाला लागला की आपण छान अशी झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून एक छान अशी वाफ काढून घेऊया. तर इथे बघा मी झाकण ठेवलेलं आहे, पाणी घातलेलं आहे आणि एक वाफ काढून घेणार आहे. तर इथे छान अशी वाफ आलेली आहे आणि बघू शकता मग अशी पाणी घातलेलं नव्हतं, आता किती पाणी सुटलेलं आहे. आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला कोळंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आणि आपली कोळंबी शिजत आली की त्यावर थोडी कोथिंबीर घालून हे असं साहित्य बाजूला ठेवूया. आणि आता मी राईस बनवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपले खडे मसाले घालून, मीठ घालून अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबूमुळे काय होतं तर आपला जो तांदूळ आहे तो छान असा शिजतो, फुलतो आणि पांढरा शुभ्र दिसतो. आणि तेल घालायचं आहे. तुमच्याकडे बटर किंवा तूप असेल तर घातला तरी चालेल. आणि बघू शकता इथे मी तांदूळ घातलेले आहे. छान असे 80% शिजवून घ्यायचे, जास्त शिजवायचं नाही, कारण बिर्याणीचा थर जेव्हा आपण लावतो त्याच्यामध्ये ते तांदूळ पूर्ण शिजतात. तर इथे आपला राईस जो आहे तो 80% शिजलेला आहे, बघू शकता. आणि आपला तांदूळ असा मोकळा झालेला आहे, खाली पाणी आहे. तर एक मी तुम्हाला तो तोडून दाखवणार आहे तांदूळ. तर हे बघू शकता 80% आपला छान असा तांदूळ शिजला आणि लांब सडक देखील झालेला आहे. तर आता मी काढून घेणार आहे एक जाळीच्या भांड्यामध्ये. तर हा असा तांदूळ आपला पूर्ण राईस काढून घेतलेला आहे, बघू शकता. आणि तिथे मोकळा झालेला आहे. तर आता मी बिर्याणीचा थर लावून घेणार आहे. पहिला राईसचा थर पातेल्यात लावलेला आहे, त्याच्यावर कोळंबीचा थर लावलेला आहे. तर असे बसतील तेवढे थर आपले लावायचे आहे आणि आपली बिर्याणी सेट करण्यासाठी ठेवायची आहे. तर इथे माझे सगळे थर जवळपास लावून झालेले आहेत. आता मी वरून कोथिंबीर घालून, थोडंसं साजूक तूप घालून बिर्याणी एक 15 ते 20 मिनटासाठी एक मंद गॅसवर
सेट करत ठेवणार आहे. तर जवळजवळ 15 मिनटं झालेली आहे. ही बिर्याणी बघू शकता छान अशी सेट झालेली आहे. हे बघू शकता किती छान दिसते आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे. अगदी हॉटेलपेक्षाही भारी, अगदी घरच्या घरी. तुम्ही बघू शकता जास्त खटपट करायची गरज लागलेली नाही. बघू शकता किती छान कलर देखील आलेला आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.